नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मधील सेक्शन 12 पासून 17 पर्यंत पाहतोय. ही लेक्चर सिरीज चालू करण्यामागे उद्देश असा, जे लॉ स्टुडंट आहेत त्यांच्या प्रिपरेशनला मदत व्हावी, त्यासोबतच जे कॉमन मॅन आहेत त्यांना लॉ बद्दल अवेअरनेस व्हावा आणि त्यासोबतच माझी स्वतःची प्रॅक्टिस व्हावी. आता आपण पाहतोय द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 सेक्शन 12, इफेक्ट ऑफ द अडॉप्शन. दत्तक दिल्यानंतर त्या मुलावर मुलीवर जे चाइल्ड आहे त्याच्यावर काय परिणाम होतात दत्तक प्रक्रियेच्या नंतर. त्याच्यामध्ये टू बी अ चाइल्ड ऑफ हिज हर अडॉप्टिव्ह फादर मदर द डेट ऑफ अडॉप्शन टाईज सेवर्ड अँड रिप्लेस्ड. म्हणजे अडॉप्शनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, दत्तक विधानची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या न्यू फॅमिलीमध्ये जे पालक आहेत ते त्या दत्तक मुलाचे आई वडील कन्सिडर केले जातील. त्याच्या ओल्ड फॅमिलीमधील जे नातेसंबंध आहेत ते संपुष्टात येतील. ते आई वडील असू देत, भाऊ बहीण असू देत किंवा कोणतेही इतर नाती त्याची पहिल्या फॅमिलीतील पूर्ण संपुष्टात येतील आणि नवीन फॅमिलीमध्ये, ज्या फॅमिलीमध्ये ते चाइल्ड अडॉप्ट झालंय, दत्तक गेलंय, तिथं त्याचे नवीन नातेसंबंध तयार होतील असं सेक्शन 12 मध्ये दिलेलं आहे. त्यासोबतच सबसेक्शन 1 मध्ये कॅन नॉट मॅरी, म्हणजे ते अडॉप्शन झालेलं मूल, दत्तक गेलेलं मूल पहिल्या फॅमिलीमध्ये अशा मेंबर्सशी लग्न करू शकत नाही की जर ते दत्तक झालं नसतं आणि मूळ फॅमिलीतच असतं त्यावेळेस ज्या लोकांशी लग्न करू शकत नव्हतं, याही वेळेला जरी ते अडॉप्ट झालेलं असलं तरी मूळ फॅमिलीतील त्या पर्सनशी, लाईक ॲज बहीण असेल, भाऊ असेल, काका असेल, कोणी असेल, मुलगा किंवा मुलगी दत्तक गेलेली, त्या प्रोहायबिटेड रिलेशनमध्ये लग्न करू शकणार नाही जरी त्याची फॅमिली चेंज झालेली असली तरी दत्तक विधानानंतर. सेकंड आहे प्रॉपर्टी वेस्टेड. जी दत्तक मुलाला मूळ फॅमिलीमध्ये त्याच्या बायोलॉजिकल पेरेंट्सकडून काही प्रॉपर्टी त्याच्या नावावर असेल तर ती प्रॉपर्टी त्याला दत्तक जरी झालेला असला तरी कंटिन्यू राहील, त्याच्याकडे मिळेल त्याला. मात्र त्यासोबत त्या प्रॉपर्टीला जर काही ऑब्लिगेशन्स असतील, दायित्व असतील, काही त्या प्रॉपर्टीवर कर्ज असेल, त्या प्रॉपर्टीतून काही मेंटेनन्स द्यायचा असेल कोणाला कशाचा, तरी त्याचं दायित्व, जबाबदारी त्या अडॉप्टिव्ह सनवर, डॉटरवर राहील. प्रॉपर्टीही मिळेल आणि त्याची ऑब्लिगेशनही त्या प्रॉपर्टी सोबत येतील. तिसरा आहे नॉट डिव्हेस्ट एनी पर्सन ऑफ एनी इस्टेट. ज्या कुटुंबामध्ये ते मूल दत्तक गेलेलं आहे आणि त्या कुटुंबामध्ये प्रॉपर्टीचे अगोदर जर काही शेअर्स डिवाइड केलेले असतील, त्याचं वाटप झालेलं असेल, तर ते दत्तक गेल्यानंतर परत त्या मुलाला त्याच्यामध्ये शेअर्स मागता येणार नाहीत, ते फेर वाटणी करता येणार नाही. सेक्शन 13 आहे राईट ऑफ अडॉप्टिव्ह पेरेंट्स ऑफ द डिस्पोज ऑफ देअर प्रॉपर्टी. ज्या पालकांनी, दाम्पत्याने ते मूल दत्तक घेतलेलं आहे त्या पालकांचा, त्या दाम्पत्याचा, त्यांच्या ज्या प्रॉपर्टी बद्दल जे राईट आहेत ते जर दत्तक करताना ॲग्रीमेंटमध्ये जर उल्लेख असेल आणि जेवढा उल्लेख असेल तेवढं त्या दत्तक चाइल्डला प्रॉपर्टी मिळेल. अदरवाईज त्यांची प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार त्या दाम्पत्याला आहे. ते त्यांच्या जिवंतपणी किंवा आफ्टर डेथ, मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावू शकतात. सेक्शन 14 मध्ये डिटर्मिनेशन ऑफ द अडॉप्टिव्ह मदर इन व्हेरियस सिच्युएशन मध्ये त्या दत्तक गेलेल्या घरच्या आईचं काय स्टेटस राहणार आहे ते आपण पाहतोय. याच्यामध्ये सबसेक्शन 1 मध्ये जर वाईफ लिव्हिंग असेल, एखाद्या पुरुषानं मूल दत्तक घेताना जर त्याची पत्नी जिवंत असेल तर त्या घेतलेल्या मुलाची, दत्तक मुलाची, मुलीची अडॉप्टिव्ह मदर असं कायदा कन्सिडर करेल.
सेकंड मध्ये सिनियर मोस्ट वाईफ, जर इन केस 2 वाईफ असतील त्या पर्सनला, तर जी सिनियर मोस्ट आहे ती अडॉप्टिव्ह मदर गृहीत धरली जाईल, आणि ज्युनियर म्हणजे सेकंड तिला स्टेप मदर म्हणजे सावत्र आई असं कन्सिडर केलं जाईल. थर्ड सबसेक्शन मध्ये जर विडोवर किंवा बॅचलर, एखाद्या विधूर व्यक्तीनं किंवा बॅचलर व्यक्तीनं मूल दत्तक घेतलं आणि नंतर लग्न केलं, दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यावेळेस ती आई, ती लेडीज त्या मुलाची स्टेप मदर म्हणजे सावत्र आई असं कन्सिडर केलं जाईल. या उलट जर एखाद्या विधवा महिलेनं किंवा बॅचलर मुलीनं, अनमॅरिड मुलीनं एखादं लग्नापूर्वी दत्तक घेतलं मूल आणि नंतर लग्न झालं, तर तो पिता तिचा स्टेप फादर म्हणजे सावत्र पिता त्या मुलाचा असं कायद्यानुसार कन्सिडर केलं जाईल. सेक्शन 15 मध्ये व्हॅलिड अडॉप्शन नॉट बी कॅन्सल्ड किंवा रिव्होक्ड, एकदा कायदेशीर दृष्ट्या जर दत्तक विधान झालं तर ते कॅन्सल होणार नाही, रिव्होक होणार नाही. त्या मुलाचं पहिलं जे स्टेटस होतं ते पहिले राहणार नाही, नंतरच्या फॅमिलीमधलं त्याचं मुलासारखं मुलीसारखं स्टेटस राहील. आणि अडॉप्शन मधील पुढचा 16 नंबरचा सेक्शन आहे प्रिझम्पशन ॲज द रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स. जर हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी 1956 पूर्वी जर काही दत्तक विधान झाले असतील आणि त्या वेळेसच्या कायद्यानुसार त्याचं जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर या कायद्यानुसारच रजिस्ट्रेशन झालं आहे असं कोर्ट प्रिझ्युम करेल. जर त्या पार्टीनं डिस्प्यूट झालेल्या डिस्प्रूव्ह केलं नाही तर लिगल रजिस्ट्रेशन झालं असे कोर्ट प्रिझ्युम करेल. आणि अडॉप्शन मधील शेवटचा सेक्शन 17 प्रोहिबिशन ऑफ सर्टन पेमेंट्स नो कन्सिडरेशन. दत्तक देताना किंवा घेताना कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालं नाही पाहिजे, आर्थिक देवाणघेवाण झाली नाही पाहिजे किंवा इतर कोणत्याही गोष्टीची मोबदला दिला नाही पाहिजे. आतापर्यंत आपण अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मधील हा अडॉप्शनचा पार्ट संपत आहे. धन्यवाद.